नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, झगमगत्या विश्वातील अनेक अभिनेत्रीचं नाव वेश्या व्यवसाय प्रकरणात समोर आलं आहे। आता लोकप्रिय मल्याळम अभिनेत्री मीनू मुनीर हिला तमिळनाडू पोलिसांनी एका जुन्या प्रकरणात तिच्या घरातून अटक केली आहे। संबंधित प्रकरण हे 2014 मधील आहे, जेव्हा अभिनेत्रीने जवळच्या नातेवाईकांच्या मुलीला अभिनय विश्वात काम देण्याचं आमिष दाखवत वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला। तर संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राइब करा। मिळालेल्या माहितीनुसार मीनू मुनीर हिला बुधवारी रात्री केरळ येथील तिच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे। तिरुमंगलम पोलिसांनी दाखल केलेल्या FIR च्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पीडितेने आरोप केला होता की तिला सिनेमात काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून चेन्नईला नेण्यात आलं आणि तेथील वेश्या व्यवसायात सामील होण्यास भाग पाडण्यात आले। याआधी 2024 मध्ये मीनू वादाच्या भोवऱ्यात अडकली होती, जेव्हा ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक बालचंद्र मेनन यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्याबद्दल कोची सायबर क्राईम पोलिसांनी तिला अटक केलेली। पण त्या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अभिनेत्रीने आत्मसमर्पण केलं। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर अभिनेत्रीला जामीन मंजूर झाला। दरम्यान मीनू मुनीर पुन्हा चर्चेत आलेली आहे। मीनू मुनीरच्या कायदेशीर टीमचं म्हणणं आहे की तिला या प्रकरणात अडकवलं जात आहे आणि योग्य वेळी सत्य समोर येईल। या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा।